पुढची बातमी आहे कांद्याच्या संदर्भातली। कांद्याचे दर गडगडलेले आहेत। येवल्यामधल्या मंडईत बाजारपेठेत कांदा स्वस्त झालेला आहे। कांदा उत्पादक शेतकरी यामुळे संकटात आलेला आहे। उत्पादनाचा खर्च निघत नसल्याने कांदा उत्पादकांमध्ये नाराजीचा सूर आहे। त्यांच्याशी चर्चा केली आहे आमचे सहकारी प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी। येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आपण उभे आहोत। दिवसेंदिवस कांद्याच्या भावात घसरण होत असून आपल्यासोबत काही कांदा उत्पादक शेतकरी काय सांगाल की कांद्याचे भाव घसरताय, काय मागणी? आमची मागणी एकच आहे, कांद्याचे जे घसरलेले भाव आहेत एक तर सरकारने त्वरित त्याच्यात हस्तक्षेप करून एक तर कांद्याचे बाजार आम्हाला उत्पादनावर जो आधारित खर्च आहे तो भाव मिळाला पाहिजे, अन्यथा सरकारने आम्हाला क्विंटल मागे 1000 रुपये अनुदान द्यावा, कुठलीही अट न ठेवता। त्याच्यामुळे आम्हाला सरकारकडे एवढी नम्र विनंती आहे आमच्यावाली। एकूणच बद्दल कांद्याचे भाव घसरताय, आपल्यासोबत काही शेतकरी मला देखील काय सांगाल की कांद्याचे भाव घसरताय, काय मागणी? आमची मागणी एकच आहे का आमच्या कांद्याला बाजार द्यावा आणि उत्पन्नाला आमच्या कष्टाची उपयोग केला पाहिजे, असं त्यांना समजलं पाहिजे। सरकारने ही योजना ठरली पाहिजे का शेतकऱ्यांना किती कष्ट करावं लागतात, किती मजुरी द्यावी लागते हे स्वतःही बघितलं नाही। ज्या वेळेस आपण शेतकऱ्यामध्ये जातो त्यावेळेस त्यांना समजलं पाहिजे का हे कष्ट कसे करावं लागतं उन्हामध्ये। एकूणच बदल सातत्याने कांद्याचे भाव घसरत असून सरकारने याबाबत हस्तक्षेप करून कांद्याचे भाव कसे वाढतील व 1,000 ते 2,000 रुपये अनुदान द्यावे अशी मागणी आता कांदा उत्पादक शेतकरी करताना दिसत आहे। नरेंद्र बटाव, जय महाराष्ट्र न्यूज,